नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 21 मे गुरुवार हा साधा दिवस नाही. हा दिवस आहे गुरुकृपा, श्रद्धा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा. असं म्हटलं जातं की गुरुवारी केलेली स्वामींची सेवा थेट त्यांच्या चरणी पोहोचते. जर तुमच्या जीवनात अडचणी, आर्थिक संकट, मानसिक ताण, तणाव किंवा सतत अपयश येत असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत 21 मे गुरुवारी स्वामींची सेवा कशी करावी, कोणते नियम पाळावेत, कोणती चूक टाळावी. गुरुवारचं आध्यात्मिक महत्त्व. हिंदू धर्मात गुरुवार हा दिवस गुरुदत्त आणि स्वामी समर्थांना समर्पित मानला जातो. हा दिवस ज्ञान, कृपा, अध्यात्म आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस आहे. असं म्हणतात, ज्यांच्यावर गुरुची कृपा असते त्याचं नशीब कोणालाही थांबवता येत नाही. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांच्या नावात इतकी शक्ती आहे की भक्ताने फक्त श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हटलं तर मनातील भीती कमी होते. 21 मे गुरुवारचा विशेष योग. या गुरुवारी निर्माण होणारा आध्यात्मिक योग मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेलं नामस्मरण किंवा सेवा अनेक पटीने फलदायी ठरते. विशेषतः जे लोक नोकरीत अडचणीत आहेत, घरात सतत भांडण होतात, आर्थिक संकटात आहेत, मानसिक तणाव अनुभवत आहेत किंवा आयुष्यात दिशा हरवून बसले आहेत, त्यांनी ही सेवा नक्की करा. स्वामींची सेवा कशी करावी? 1. सकाळी लवकर उठा. गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे कपडे परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करा. स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. 2. श्री स्वामी समर्थ नामजप. ही सेवा सर्वात प्रभावी मानली जाते. मन शांत करून कमीत कमी 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थ. जप करताना घाई करू नका. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने नाव घ्या. असं म्हणतात, जिथं स्वामींचं नाव चालतं तिथं नकारात्मक शक्ती टिकत नाही. स्वामींना काय अर्पण करावे? गुरुवारी स्वामींना बेसन लाडू, पिवळं फूल, केळी किंवा साखर, खोबरे अर्पण करणे शुभ मानले जाते. पण लक्षात ठेवा, स्वामींना वस्तूपेक्षा भक्तिप्रिय आहे. स्वामींचे अनुभव आणि चमत्कार. अनेक भक्त सांगतात की गुरुवारी नियमित सेवा सुरू केल्यानंतर घरातील संकट कमी झाले, आर्थिक मार्ग खुले झाले, मनाला शांती मिळाली आणि अशक्य वाटणारी काम पूर्ण झाली. एका भक्ताचा अनुभव सांगितला जातो. तो अनेक वर्ष नोकरीसाठी भटकत होता. एक वृद्ध व्यक्तीने त्याला फक्त गुरुवारी स्वामींचं नामस्मरण करण्यास सांगितलं. त्याने श्रद्धेने सेवा सुरू केली आणि काही आठवड्यातच त्याला चांगली नोकरी मिळाली. हे चमत्कार नसून श्रद्धेची शक्ती आहे. गुरुवारी या चुका टाळा. गुरुवारी काही गोष्टी टाळणं शुभ मानलं जातं. कोणाचं मन दुखवू नका, अपशब्द वापरू नका, घरात भांडण करू नका, खोटे बोलू नका आणि कुणालाही फसवू नका. कारण स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवणे आहे. स्वामींचा गूढ संदेश. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवन बदलण्याची ताकद आहे. जेव्हा जीवनावर अंधार वाटतो तेव्हा स्वामींचं नाव मनाला प्रकाश देतं. प्रभावी गुरुवार उपाय. आजच्या दिवशी हा छोटासा उपाय करा. एका गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा एखाद्या भुकेलेल्या प्राण्याला अन्न द्या. स्वामी सेवा आणि दान याचं नातं खूप गूढ मानलं जातं. जिथे दया असते तिथेच खरी कृपा उतरते. मित्रांनो, 21 मे गुरुवार हा स्वामींच्या कृपेचा दिवस आहे. श्रद्धेने केलेली छोटी सेवा देखील आयुष्य बदलू शकते. जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.